नमस्कार सर्वांना, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव शूज मम्मा। तर आज आपण पाहणार सोयाबीन चिल्ली रेसिपी। तर सर्वप्रथम एका पॅनमध्ये मी पाणी गरम केले, त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ आणि सोयाबीन टाकून हे छान उकळी काढून घ्यायचं आहे। हे सोयाबीन छान उकळी काढून घेतल्यानंतर आपल्याला ते थंड करायचं आहे आणि त्यानंतर त्यातील पाणी काढून घ्यायचं आहे। तरी ते पाहू शकता मी सोयाबीनमधील पूर्णतः पाणी काढून घेतलेलं आहे आणि पूर्ण सुटसुटीत मोकळे सोयाबीन झालेले आहेत आपले। तर आता आपल्याला हे सोयाबीन मॅरिनेट करून घ्यायचे आहेत। तर याच्यामध्ये मी थोडीशी हळदी पावडर आणि थोडीशी लाल मिरची पावडर याच्यामध्ये ॲड करणार आहे। सोबतच आपण याच्यामध्ये जी जिंजर गार्लिक पेस्ट बनवली ती देखील याच्यामध्ये ॲड केली आहे आणि 1 चमचा कॉर्न फ्लोअर देखील याच्यामध्ये ॲड करतो आहोत। सोबतच याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ, थोडीशी काळी मिरी पूड आणि 2 चमचे दही टाकायचं आहे आणि छान मॅरिनेट करून घ्यायचं आहे। तर आता हे मॅरिनेशन थोड्या वेळ आपल्याला ठेवल्यानंतर आपण आता हे पूर्णतः कुरकुरीत करायचं आपल्याला फ्राय करून। तर एका पॅनमध्ये मी तेल गरम केलेलं आहे आणि ते सोयाबीन जे आपण मॅरिनेट केले होते ते आपल्याला याच्यामध्ये ॲड करून छान फ्राय कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ते हे तळून घ्यायचे आहेत। आणि सोबतच सॉसची तयारी आपण करूया। एका वाटीमध्ये मी थोडासा शेजवान सॉस, सोया सॉस, रेड चिली सॉस आणि ग्रीन चिली सॉस 1 चमचा, टोमॅटो केचप 1 चमचा, थोडंसं 1 चमचा व्हिनेगर ॲड केलेलं आहे। थोडीसं आपल्याला चवीनुसार मीठ आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि थोडीशी जाडसर कन्सिस्टन्सी यावी यासाठी 1 चमचा कॉर्न फ्लोअर ॲड करायचा आहे। आता आपण चिल्ली बनवूया। तर त्यासाठी एका पॅनमध्ये मी तेल गरम केलेलं आहे, त्याच्यामध्ये बारीक कट केलेलं लसूण, अद्रक टाकलेलं आहे। सोबतच एक बारीक कांदा कट करून घेतला, तो देखील याच्यामध्ये ॲड केलेला आहे आणि शिमला मिरची देखील आपण याच्यामध्ये ॲड करायची आहे आणि ती छान परतून घ्यायची आहे। आणि सोबतच आपण जो सॉस बनवला होता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून आपल्याला थोडंसं कन्सिस्टन्सी त्याची थोडीशी थिन करायची आहे आणि आपण ही जी भाजी परतली होती त्याच्यामध्ये आपल्याला हे टाकायचं आहे। सोबतच आपण जे कुरकुरीत केलेले सोयाबीन होते ते देखील आपल्या याच्यामध्ये टाकायचे। 5 मिनिटात आपली सोयाबीन चिल्ली तयार होते। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।